मला इशारा दिला गेलाय, आम्ही ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लय जड जाईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं, बरोबर आहे. बाकीचा समाज हा सगळा गारटलाय, बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं थंड पडलंय. तुम्ही तेवढे जागे होणार, तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार. लेखणीचा दहशतवाद ना, तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे, लक्षात ठेवा. पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात, निनावी पत्रव्यवहार करायचे, खोटे नाटे पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा, जातीचा रंग द्यायचा. मित्रांनो, हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये. येणारा काळ हा तुमच्याकरता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे. सावध राहा. माझं काय, हा काळ आजचा नाहीये. 2009 साली मी पहिल्यांदा उभा राहिलो, बरोबर आहे. तेव्हा पहिल्यांदा उभे राहिलो तेव्हा माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते? हा, अरे बोला ना जोरात. काय झालं काय तुम्हाला? नातू उभे राहिले होते ना. त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले, आणि माझ्या विरोधात ते आमचे बामवाले छम माहिती आहे की नाही. भाजपवाले भेटायचे आम्हाला, भास्करराव आता नकोच ते बघायला, आम्हाला 49,913 मतही ठरलेली आहेत. बर, आणि पुढं रामदास कदमांना एवढी पडते आणि मला तुम्हाला नाहीच पडायची, फार काय म्हणायचे ना. काय झालं? किती नंबरला गेले ना तू? किती नंबरला गेले? 3 नंबरला गेले. 1 नंबरला कोण आला? मीच आलो की नाही? आलो. हे 2009 सालचं गणित लक्षात घ्या. बेंडल साहेबांच्या बद्दल अशाच अफवा पसरवला का नाही? पसरवला नाही. काय त्यांना का ते काम करत नव्हते आमदार म्हणून? करत होते ना सामान्य माणसाचं. हे 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 म्हणून याच्यापासून सावध राहा. झाल्या गेल्या परवांच्या चुका ज्या काय असतील त्या चुका सोडा. झालेलंच आहे. बरेचसे लोक हा, यातलं एक महत्वाचं सांगायचं झालं, सांगू का थोडंसं? का नको? का तो घाबरले बाय? काय घाबरू नका अजिबात. तुम्ही घाबरले बाय काय? तुमचं नाव काय? गावडम, तुम्ही घाबरले बाय? काय नाही, पूजा कोण सांगायला नाही तर मी ये. तुम्ही जो काळजी करू नका अजिबात. हे कधी आपल्या घरात पूजा घालतात काय बघा. काढायला लागलो तर सगळंच काढीन, मग सोडणार नाही अजिबात. हा, सगळंच काढी, मग तर काय सोडणार नाही. लढायचं ना हात ना बरोबर. का आपण गावाला गेला तर नको असं नाही ना, महाराज जरा कडक वाटत नाही असं नको ना. काय म्हणजे माझं बोलणं असं मला म्हणायचं. असं आहे, काल माझी जी मुंबईमध्ये मीटिंग झाली ही सर्वसाधारणपणे माझी नेहमीची कार्यपद्धती आहे. मुंबईचा जो चाकरमानी हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कणा आहे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडापासून या मुंबईकरांनी शिवसेना उभी करण्याकरता म्हणून विशेष कोकणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी वरच्यावर भेटतच असतो. आता एक भेटण्याचं कारण म्हणजे लवकरच गणपती उत्सव आहे आणि कोकणामध्ये बरेचसे चाकरमानी जात असतात. त्यांना कोणकोणत्या अडीअडचणी आहेत का, त्यांची एसटी गाडीची बुकिंग व्यवस्थित झालेत का, रेल्वेची बुकिंग झालेली आहेत का, ते कसे येणार आहेत वगैरे वगैरे बाबतीत माझी ती चर्चेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीने ती सभाच होती. त्या सभेमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला. तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती. कोणाची माफी? कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं?
की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं. मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य, तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना. मग मी तुम्हाला सोडेन, मग माफी कसली मागायची? नाही, पण तुम्ही तिथे माफी मागितली नाही असं तुम्ही म्हणताय. माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, पण काल जे तुमचं भाषण होतं साधारणपणे 1-1.25 तासाचं ते भाषण होतं, त्यामध्ये थेट रोग जो होता तो ब्राह्मण समाजावर होता. अनाजी पंत तुम्ही ब्राह्मणांना म्हणाल, म्हणजे एक प्रकारे द्वेष पसरवला जात असल्याचं काही नेते म्हणतात. असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे. कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता. जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही. ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं. समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत. मी कसा पसरवेन? त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला? त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं. माझी सभा होती ती पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती. मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे. माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये, मराठा समाजाला काही मान सन्मान नाहीये, अन्य समाजाला काही मान सन्मान नाहीये. म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर, हे आता दिवस संपलेले आहेत. आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं. आणि म्हणून मी सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच